हॅलो नमस्कार. सारिकाच लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर मी सारिका तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आहे बुधवार. आजच्या दिवशी म्हणजेच 18 मार्च या दिवशी सकाळी 8:25 अमावस्या चालू झालेली आहे आणि ती संपणार आहे 19 मार्च म्हणजे गुरुवारी सकाळी 6:53. तर आपल्याला गुढी यानंतरच उभारायची आहे, म्हणजे तुम्ही 7 वाजेनंतर किंवा 8 ते 10च्या दरम्यान गुढी ही उभारू शकता. पाऊस चालू झालाय आमच्या इकडे नाशिकला. तर बघा, गुढी तुम्ही ना 8 ते 10 या दरम्यान म्हणजे 6:53 नंतर म्हणजे 7 वाजेनंतर 10 वाजेच्या आतमध्ये तुम्ही केव्हाही गुढी उभारू शकता. हा आपला गुढी उभारण्याचा टाईम आहे. त्यानंतर उतरवण्यासाठी तुम्ही नैवेद्य वगैरे सगळं दाखवून म्हणजे 12च्या नंतर 1च्या नंतर तुम्ही गुढी उतरवून घेऊ शकता. आणि बरेच जण सायंकाळच्या वेळेला म्हणजे सूर्यास्तानंतर पण गुढी उतरवतात. गुढी उतरवायची कधी, कशी आणि त्यासोबत आपल्याला काही सेवा, काही उपाय करायचे आहे आणि आपले व्हिडिओ का येत नव्हते ही सगळी माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा. तर बघा, चैत्र पाडव्याला आपल्याला 2 तोडगे करायचे आहे. तर ते एक म्हणजे लाल रंगाच्या पिशवीमध्ये आणि दुसरा म्हणजे पिवळ्या रंगाच्या पिशवीमध्ये. यामुळे काय होतं तर या तोडग्यामुळं आपल्या घरातील व्यक्तींचे आजारपण, बाधा आणि संकटे यापासून संरक्षण होतं. जे नेहमी करता, दरवर्षी करता त्यांना माहीतच आहे, पण जे करत नाही त्यांनी नक्की हा उपाय करा. उपाय खूप साधा आणि सोपा आहे. आपल्याला लागणार आहे लाल आणि पिवळ्या रंगाच्या 2 पोटल्या म्हणजे कापडी पिशव्या आणि 3 इंचाची वडाच्या झाडाची मुळी लागेल आणि 1 रंगारी हिरडा लागेल. हे आपल्याला ही सेवा करायची आहे, ती आहे लाल रंगाच्या पिशवीतली. तर तुम्ही सगळ्यात अगोदर घरातली जी करती व्यक्ती असेल त्या मुख्य व्यक्तीने ती मुळी आणि तो रंगारी हिरडा हातात घ्यायचा आहे उजव्या हातामध्ये. आणि उजव्या हातात घेतल्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 1 माळ जप करायचा आहे. म्हणजे सामुदायिक जप करायचा आहे, घरातल्या इतर व्यक्तींनी पण तो जप करायचा आहे. तो जप पूर्ण झाल्याच्या नंतर त्या वस्तू आपल्याला पाटावर ठेवायच्या आणि ओम व वनस्पते नमः हा मंत्र म्हणत म्हणत त्या दोन वस्तूंची पंचोपचार पूजा करायची आहे. घरातल्या सगळ्यांनीच ती पंचोपचार पूजा करायची आहे. आणि ती पूजा पूर्ण झाल्यानंतर पंचोपचार पूजा तुम्ही जेव्हा करणार त्यानंतर तुम्हाला त्याला खडे साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. तो नैवेद्य दाखवल्यानंतर त्या सगळ्या वस्तू तुम्हाला लाल रंगाच्या पिशवीमध्ये ठेवायच्या आहे आणि ही एक सेवा पूर्ण करून घ्यायची आणि त्यानंतर पिवळ्या रंगाच्या पिशवीतली सेवा करायची. तर बघा, आपण आहे ना लाल रंगाच्या पिशवीतला जो तोडगा उपाय आहे तो बघितला आपण आणि त्यासोबतच्या सेवा पण काय करायच्या हे पण माहिती करून घेतली. आता आपण आहे ना दुसऱ्या तोडगा जो धनधान्यकारक प्राप्तिकारक जो तोडगा आहे तो आपण बघणार आहे. तर आपल्याला लागतील तांब्याच्या छोट्याशा पादुकांचा 1 जोड लागेल, त्यासोबत 9 गहू लागतील, 1 अखंड हळदीचा तुकडा, एक अखंड हळकुंड लागेल, त्यासोबत 1 हिरडा लागेल, 1 मिठाचा खडा लागेल आणि मुठभर नागकेशर लागतील. हे एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे. आणि त्यावर आपल्याला ज्या पहिल्या याच्यात जसं सेवा केल्या ना त्याच पद्धतीने ना आपल्याला सेवा करून घ्यायची आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, उजव्या हातामध्ये म्हणजे घरातल्या मुख्य व्यक्तीने ना स्त्री किंवा पुरुष कोणी असेल त्यांनी त्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे हे सगळं साहित्य. जर हातात बसत नसेल तर तुम्ही एखाद्या डिशमध्ये किंवा त्या पोटलीमध्ये पण तसं भरून ते घेऊ शकता एकत्र करून. आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 1 माळ जप करायचा, त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्राचा 1 माळ जप करायचा, विष्णू गायत्री मंत्राचा 1 माळ जप करायचा आणि कुबेर मंत्राचा सुद्धा आपल्याला 1 माळ जप करायचा आहे. हे सगळं जप पूर्ण केल्याच्या नंतर आपल्याला त्या पोटली त्या ज्या वस्तू आहे आपण ज्या उजव्या हातात घेतल्या होत्या त्या आपल्याला खाली पाटावर ठेवून द्यायच्या आहे आणि त्यांची पण आपल्याला ओम श्री श्रीये नमः हा मंत्र म्हणत म्हणत आहे ना पंचोपचार पूजा करायची आहे. पंचोपचार पूजा कशी करायची हे मी तुम्हाला सांगितले आहे. त्या पद्धतीने आपल्याला सगळ्यांनी घरातल्यांनी हा मंत्र सामुदायिकपणे हे सगळे मंत्र म्हणायचे, पंचोपचार पूजा करायची. ती पूजा करत असताना ओम श्री श्रीये नमः या मंत्राचा जप करत करत ती पूजा पूर्ण करायची. खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा. तो जप पूर्ण झाल्यानंतर आहे ना ती जी पोटली आहे त्या पोटलीला तुम्ही गुगुळाचा धूप पण दाखवायचा आहे आणि देवघराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये किंवा दरवाजाच्या वरती, आता या दोन्ही पण ज्या पोटल्या आहेत तर त्या आपल्याला दरवाजाच्या वरती चौकटीच्या वरती आतल्या बाजूने ना लावून द्यायच्या आहे आणि ज्या जुन्या असतील त्या तुम्हाला विसर्जित करून द्यायच्या आहे. या पद्धतीने आपल्याला ही सेवा हा उपाय करायचा आहे. फक्त उपायच करायचा नाहीये तर त्यासोबत सेवा देखील करायची आहे.
तर बघा, दोन्ही पण पोटल्यांवर आहे ना या पद्धतीने तुम्हाला सेवा आणि उपाय दोन्ही पण करायचे आहे. आणि या दोन्ही पण पोटल्या, ती जी पहिली पोटली आहे ती तुम्ही दरवाजाच्या वरती लावू शकता. आणि तुम्हाला जर जागा असेल देवघरामध्ये तर ही दुसरी जी पोटली आहे तरी लघु गुळाचा धूप वगैरे दाखवून आहे ना तुम्ही ती देवघराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये लावू शकता. किंवा स्वयंपाकघरामध्ये पण तुम्ही ही पोटली बांधू शकता. आणि जागा नसेल, ॲडजस्ट होत नसेल तर तुम्ही दोन्ही पण पोटल्या मुख्य दरवाजाच्या प्रवेशद्वाराच्या वरती तुम्ही ना या दोन्ही पण पोटल्या एकत्र बांधू शकता. या पद्धतीने आपल्याला सेवा आणि उपाय करायचे आहेत. सेवा खूप छान आहे, तुम्हाला रिझल्ट पण खूप छान पद्धतीने मिळतात. वर्षभरात तुम्ही अनुभव घेऊन नक्की बघा. जे करता त्यांना अनुभव आहेच, पण जे नाही करत ना त्यांनी नक्की करा आणि अनुभव घेऊन ये ना मला कमेंटमध्ये कळवा तुम्ही. बरेच दिवस झाले आपल्या चॅनलवर आहे ना व्हिडिओज येत नाही. याचं कारण म्हणजे ना मी खूप मनापासून हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवते, ही माहिती तुम्हाला मी सांगते. आणि ही माहिती अगदी म्हणजे खरी दिंडोरी प्राणायाम केंद्रामध्ये जी सांगितली जाते, जी माऊलींनी सांगितली जाते, ज्या सेवा जे उपाय आम्ही स्वतः करतो त्याचे अनुभव घेतो, त्यानंतरच ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. ती फक्त कुठंतरी वाचली, स्क्रिप्टेड आहे आणि तुमच्यापर्यंत पोहोचवली हे असं होत नाही. तर ती माहिती पोहोचवण्यासाठी तो 5-7-10 मिनिटाचा व्हिडिओ बनवण्यासाठी ना खूप मेहनत, खूप कष्ट मी घेते. पण माझ्या व्हिडिओला आहे ना व्ह्यूज पण येत नाही आणि लाईक पण नसता, कमेंट पण नसता. तर याचं कारण तुम्ही मला या कमेंट बॉक्समध्ये तरी नक्की द्यावं की तुम्हाला आवडतात की नाही. कारण ही जी माहिती आहे ती मी तुम्हाला अगदी खरी खरी माहिती पोहोचवलेली आहे. आणि यासाठी मला खूप मेहनत, खूप कष्ट लागतात. आणि कुठेतरी व्ह्यूज येत नाही, कॉमेंट येत नाही, लाईक येत नाही, तर त्यावेळेला आहे ना मूड ऑफ होतो आणि व्हिडिओ बनवण्याची इच्छा होत नाही. पण मग सणवार आले का त्यावेळेला कुठेतरी असं वाटतं की व्हिडिओ तुमच्यापर्यंत माहिती आहे तो पोहोचवला पाहिजे, ही माहिती शेअर केली पाहिजे. जसा मला उपयोग झाला, फायदा झाला आणि माझ्या अनेक अडचणी सुटल्या तशा तुमच्या पण सुटायला पाहिजे, म्हणून माझा तो प्रामाणिक प्रयत्न आहे. आणि हे आपण एवढं सगळं करतोय देवाधर्माचं, तर म्हणजे तर त्याचा उपयोग मला जसा झाला तो तुम्हालाही व्हावा, हे प्रामाणिक इच्छा आहे. त्यासाठी हे व्हिडिओ मी बनवते, ना की मला व्ह्यूजसाठी मी हे बनवत असते. पण मग मला एक अपेक्षा असते की बाबा तुम्ही कमेंट करावा. तुम्हाला कमेंटमध्ये जरी काही लिहायला नाही जमलं ना तर तुम्ही श्री स्वामी समर्थ का होईना एवढं तरी तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि व्हिडिओ ना पूर्ण बघा, माहिती नक्की घ्या. आणि तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी सारिका या नोटवर तुमची सगळ्यांची रजा घेते. भेटूया पुन्हा अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.